नमस्कार मैत्रिणींनो, मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। मिक्सरचा वापर न करता साईपासून तूप कसे बनवायचे याची सोपी पद्धत आज आपण बघूया। तूप करण्याच्या आधी आपण 2 ते 3 तास साई फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायची आणि त्यामध्ये दही मिक्स करून ठेवायचे। आता आपण लोणी काढायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला चमच्याने अशी लोणी फक्त हलवायची आहे। लोणी काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। यासाठी मिक्सरचं भांडेही भरत नाही, इतर कुठलेही दुसरे भांडे आपले भरले जात नाही। हे आपल्याला असं 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे। पाणी आपण थंड टाकायचं आहे आणि परत आपण फेटायचं। आणखीन थोडं पाणी टाकते मी। शक्यतो करून अर्धा ग्लास पाणी लागतं आपल्याला फक्त। तुम्ही बघू शकता आता आपलं लोणी तयार झाले। मी हात लावून बघते, हे बघा। या पद्धतीने अजिबात भांडे कुठलेच भरत नाही, फक्त आपल्याला 1 चमचा लागतो आणि ज्या भांड्यामध्ये आपण साय साचवली असते ते भांडे। आता आपण कढई ठेवून घेऊ। लोणी मी आता लोणी कडक्याला टाकते आहे। तूप करत असताना मीडियम गॅस ठेवायचा आणि तूप आपण सारखं चाळत राहायचं, त्यामुळे जास्त बेरी तयार होत नाही। आपलं तूप कडलं गेलंय। मी गॅस आता बंद करते आणि तुपाला हे असा फेस येतोय, ते तूप ओतू येऊ नये आणि तूप मस्त रवेदार बनण्यासाठी त्याला थोडा पाण्याचा शितोडा द्यायचा। यामुळे आपले तूप मस्त रवेदार बनतं। आता थोडं थंड होऊ देऊ आपण, त्यानंतर बरणीत भरू। गार झालेले आहे ते आपण बरणीत भरून घेऊ। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मातोश्री मसाल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।